हाय फ्रेंड्स, मी निलिमा. शो टाइम मध्ये आपलं स्वागत आहे. शंकर महादेवन यांनी एक अनोखा उपक्रम सुरू केलाय. आता शंकर महादेवन यांच्या अकॅडमी तर्फे गावागावात संगीताचे धडे देण्याचं काम सुरू होतंय. या निमित्तानं नव्या पिढीपर्यंत गावागावात आधुनिक संगीत शिक्षणाचा प्रसार होणार आहे. याबद्दल त्यांच्याशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी विराज मुळे यानं. सूर निरागस हो असं म्हणता म्हणता हाच निरागस सूर पुढच्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी शंकर महादेवन यांनी आता पुढाकार घेतला. आपल्याबरोबर ते आहेत. शंकरजी, आतापर्यंत आम्ही तुमची गाणी ऐकत होतो, आम्हाला खूप आनंद मिळत होता. आता हाच सूर पुढच्या पिढीत देखील रुजावा यासाठी तुम्ही एक नवं इनिशिएटिव्ह सुरू केलंय. नक्की काय आहे आणि काय त्याबद्दल सांगा. ॲक्च्युली इनिशिएटिव्ह नवीन नाही आहे, कारण हे 5 वर्ष जुना आहे. पण मुंबईत आम्ही ह्या वर्षी आमचं जे माझं अकॅडमी आहे शंकर महादेवन academy.com, तो एक ऑनलाईन अकॅडमी आहे. आणि 5 वर्षापूर्वी मी आणि माझा पार्टनर आहे श्रीधर रंगनाथन, आम्ही दोघंही कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये क्लासमेट होतो. आम्ही एकत्र मिळून आम्ही सुरू केलं होतं. एक आयडिया होती आणि त्या आयडियाला म्हणजे एक्झिक्यूट केलं विथ कन्व्हिक्शन अँड विथ परसिव्हिअरन्स. काही माहीत नव्हतं की काय होणार. पण असं काय व्हर्च्युअल अकॅडमी सुरू केल्यावर आज 5 वर्षानंतर आम्ही 62 कंट्रीजमध्ये आहोत. आणि 62 कंट्रीजमध्ये आम्ही भारतीय शास्त्रीय संगीत ऑनलाईन च्या अकॅडमीद्वारा आम्ही शिकवतो आहे. आणि तिकडे मोर दॅन 80 टीचर्स आहे आणि हजारो स्टुडंट्स आहेत. आणि दिवस रात्री क्लासेस चालू असतात, कारण कंट्रीजमध्ये ते काय म्हणतात टाईम झोन्स असतात, त्याप्रमाणे आम्ही क्लासेस ॲडजस्ट करतो. इट्स अ ह्युजली सक्सेसफुल इनिशिएटिव्ह. आणि दरवर्षी आम्ही संगम म्हणून एक ग्लोबल ॲन्युअल मीट, जो स्टुडंट्सला येऊ शकते ते लोक येतात इंडियामध्ये. आम्ही एकत्र मिळतो आणि वी शेअर द प्लॅटफॉर्म. स्टुडंट्स परफॉर्म करतात, टीचर्स परफॉर्म करतात, मी त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करतो, रियाज करतो आम्ही एकत्र. असं म्हणजे असं एक 2 दिवसाचा एक कार्यक्रम आहे. यावर्षी आम्हाला स्पॉन्सर आणि पार्टनर मिळाले कनेक्ट इंडिया म्हणून. त्यांचा एक ऑलरेडी लॉजिस्टिक्सचं नेटवर्क आहे, त्यांच्याबरोबर आमचं पार्टनरशिप झालं आहे. कारण त्यांच्या नेटवर्क म्हणजे टेलिफोन नेटवर्क नाही, ॲक्च्युअल नेटवर्क, फिजिकल नेटवर्क, त्याचं मदत घेतलं तर आम्ही आपल्या शास्त्रीय संगीत गावागावात आम्ही शिकवू शकतो. वाय डिप्रायव्ह अ चाइल्ड ऑफ लर्निंग इंडियन म्युझिक, कारण त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून. वी शुड रीच दॅन, वी शुड बी एबल टू टीच. तर असं काहीतरी स्वप्न आहे ते हळूहळू ते स्वप्न म्हणजे इट्स गेटिंग फुलफिल्ड. लेट्स सी व्हॉट हॅपन्स इन द फ्युचर इयर्स टू कम. पण रिअली तुम्ही गुगलवर जाऊन तुम्ही टाईप केलात लर्न म्युझिक ऑनलाईन, तुम्ही फक्त एवढंच टाईप करा, तुम्ही बघणार की ते सर्चमध्ये नंबर 1 सर्च येतं, आन्सर येतो शंकर महादेवन अकॅडमी. तर वी हॅव बीन एबल टू रीच सो मच ॲज ऑफ नाव. पुढे आणखीन द स्काय इज द लिमिट, कारण हे व्हर्च्युअल स्पेस आहे, तो स्काय इज द लिमिट. आम्ही जगाभरात अजून गावागावात आपला संगीत शिकवू शकतो. पण तरी देखील मुलांपर्यंत पोहोचायचं ग्रामीण भागातल्या त्या पण, तर त्याच्यासाठी तुम्ही स्वतः एक फार चांगला प्लॅन तयार केलेला आहे. तो जर आम्हाला सांगाल की कशा पद्धतीने तुम्ही पोहोचवणार. बघा, आज तुम्ही जाऊन गावागावात तुम्ही गेला तर मोबाईल तर आहेच. छोट्या मुलं मुली पण मोबाईलवर काहीतरी करत असतात. पण यूज दिस ॲज अ प्लॅटफॉर्म. आम्ही ह्याच्यावर क्लास करू शकतो. तुम्ही ह्याच्यात लॉग इन केलं की आमचा पूर्ण क्लास तुम्ही बघून तुम्ही करू शकतात. सो दिस काइंड ऑफ फॅसिलिटीज देअर इन एव्हरी विलेज ॲज ऑफ टुडे. तर
आपण ते उपयोग घ्यायचं आणि कनेक्ट इंडियाचं मदत पण घ्यायचं. जे लोक हे लोक आहेत ते लास्ट माइल डिस्ट्रीब्युशनमध्ये ते मास्टर्स आहेत, ते लोक लॉजिस्टिक्स सांभाळतात, ते त्यांच्या मदत घेऊन आपलं संगीत पण वी कॅन डिलिव्हर इट टू द लास्ट माइल. सर, पण गेले काही दिवस तुम्ही झाकीरजीं बरोबर पण बाहेरच्या देशांमध्ये जे कॉन्सर्ट केले त्याच्यामध्ये देखील तुमचा प्रयत्न होता की भारतीय संगीत त्या लोकांपर्यंत पोहोचवायचं. आता तुम्ही थोडं उलट मार्ग करताय की ते आपल्या ग्रासरूट्स पर्यंत पोहोचायचं. हे त्यातलं फार मोठं इनिशिएटिव्ह असं आहे का, असं वाटतं? हो, काही मोठं असो छोटं असो, माझे इनिशिएटिव्ह असं आहे की जो संगीत मला शंकर महादेवन बनवलं आहे, मला एक काय म्हणतात, म्हणजे इट इज गिवन मी माय नेम, फेम, मनी, काय पण दिलं ना, दॅट म्युझिक आय वॉन्ट टू गिव्ह बॅक टू द सोसायटी इन मेनी वेज, मोर दॅन जस्ट एंटरटेन तर करतोच मी, शोज तर करतोच, पण संगीत फक्त ते नाही, त्याच्या पुढे पण म्युझिक हॅज गॉट अ बिगर व्हॅल्यू. आय वॉन्ट टू ॲड व्हॅल्यू टू म्युझिक बाय डिस्ट्रीब्युटिंग इट इन मेनी अदर फॉर्म्स. शंकरजी, बऱ्याच गोष्टी करताय, म्हणजे आता हे व्हर्च्युअल मीडियम आहे, स्वतः बॅकग्राऊंड म्युझिक करताय आणि ऍक्टिंग देखील एका बाजूला चालू आहे. नागेश कुकनूरची फिल्म तुम्ही ज्याच्याबद्दल बोलला होता ती कुठपर्यंत आलेली आहे त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. अरे मी आय वॉज ऑन अ टूर ऑफ अमेरिका, म्हणून ते जरा पोस्टपोन झालंय, पण होत आता परत आम्ही भेटणार आहे आणि वी गोइंग टू स्टार्ट द डिस्कशन अगेन नाउ, पण डेफिनेटली इट्स गोइंग टू हॅपन. पण सर, त्याच दरम्यान आम्हाला असं कळलं की मध्यंतरी तुम्हाला जो दिल्लीला त्रास झाला आणि एवढे सगळं आता काम पुन्हा तुम्ही वाढवून ठेवलेलं आहे, तर आता लाईफ किती बदलली आहे मुळात ते जे फेज मधनं गेलं? इन द सेन्स काय आहे की जो जेव्हा व्हायचं ते तर होतच आहे. परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि तुमचं काम तुम्ही एकदम व्हॉट कॅन आय से, डू इट विथ डेडिकेशन अँड ओव्हर क्राऊड नाही करायचं. मी काय करायचं म्हणजे खूप काम, इट वॉज ओव्हर क्राऊडेड, माय लाईफ वॉज ओव्हर क्राऊडेड, अननेसेसरी खूप काम करायचो मी, ते थोडंफार कमी केलं आहे. अँड आय डू स्टफ दॅट इज व्हेरी रेलेव्हंट टू मी. ओके सर, अजून एक प्रश्न की सध्या वारीचा हंगाम आहे, दोन्ही पालख्या ज्या आहेत त्या तुकोबारायांच्या आणि ज्ञानोबांची पंढरीच्या दिशेने निघालेली, आणि नुकतंच आम्हाला असं कळलं की तुम्ही उद्धव ठाकरेंच्या एका एरियल फोटोग्राफीबद्दल एक फार सुंदर असे अभंग गायलेले आहात, त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. मला एका प्रोग्राममध्ये ते आले होते आणि मला एक बुक गिफ्ट केलं होतं, आणि तो पुस्तक मला एवढा आवडला, तो एरियल फोटोग्राफी बघून मला एक असा आयडिया आला की आपण का एक व्हिडिओ नाही करायचा की माझं गाणं आणि फोटोग्राफ्स. नॉर्मली काय असतं की व्हिज्युअल म्हणजे व्हिडिओ असतं, युझिंग दॅट फोटोग्राफ्स आम्ही एकत्र येऊन पहावा विठ्ठल म्हणून एक प्रोजेक्ट केलं आहे. तुम्ही ते ऐका आणि बघा, इट्स रिअली म्हणजे तुम्ही सकाळी ते ऐकलं आणि ते बघितलं ना, मी असं नाही म्हणत मी गायले म्हणून, तुमच्या मनात असं शांती होणार, तुम्हाला असं वाटणार की म्हणजे इकडे बसून आपण पंढरपूर ला म्हणजे टेलिपॅथी मध्ये जातोय. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, नामाचा गजर गरजे भीमा तीर, गरजे भीमा तीर, महिमा साजे थोर, महिमा साजे थोर, तुझ एका विठ्ठला. सर, पण आता एक शेवटचे 2 स्वर कुठल्याही तुमच्या आवडत्या गाण्याचे किंवा एखाद्या छान अभंगाचे तुम्ही गायलात तर फार सुरेल शेवट होईल या इंटरव्ह्यू. माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी, आहे भिवरीच्या तीरी. थँक्स लॉट एवढ्या मनापासून बोललात त्याबद्दल आणि या सगळ्या इनिशिएटिव्हसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. माझे माहेर पंढरी हे सूर आवडलेले आहेत शंकर महादेवन यांनी. घेऊया एक छोटासा ब्रेक, पाहत रहा शो टाइम.
वेलकम बॅक. सलमान खान द कपिल शो मध्ये आला आणि मग काय, कपिल, गुत्थी आणि पलकनं शो मध्ये इतकी धमाल केली की सलमान खानला हसू आवरता आलं नाही. सुलतान हा सिनेमा एकीकडे बॉक्स ऑफिसवर धूम करत असताना कपिल शर्माच्या शो मध्येही हाऊसफुल लाफ्टर ऐकायला मिळालं. पाहुयात याच शोचे काही निवडक क्षण. आप सबकी जोरदार तालियों के बीच मैं इनवाइट करना चाहूंगा बॉक्स ऑफिस की जान, बॉलीवुड के सुल्तान मिस्टर सलमान खान. भाई सबसे पहले तो आपको सुल्तान के लिए बहुत बहुत बधाई. ईद आती है तो इनकी फिल्म आती है, इनकी फिल्म आती है तो सबके लिए ईद हो जाती है. सो आपको ढेर सारी शुभकामनाएं. सलमान भाई कम से कम 103 फिल्में कर चुके हैं. इनकी तकरीबन सारी फिल्में 200-200 करोड़ से ज्यादा बिजनेस करती है. भाई आपको हमारे हालात पता है, हमारे साथ क्या हुआ, कितना खर्चा हो गया, हमारी जिंदगी कलरलेस हो गई थी. सोने लग रहे हैं वैसे सोने में आए. अरे सलमान भाई ने जो फिल्म में लंगोट पहना, वो कोई आम लंगोट नहीं है. तो भाई लंगोट जो होता है खुद ट्राई करना पड़ता है और फिटिंग को भी एक्सप्लेन करनी पड़ती है क्या भाई, ये इसमें कहाँ प्रॉब्लम है. सलमान भाई ना आजकल बोलने से पहले बहुत सोचते हैं. अभी तो मोदी साहब ने ही बोला कि वो भाषण आजकल कम देने लगे हैं. कहते लोगों का ह्यूमर कम हो गया है तो मैं भाषण देने से डरता हूँ. तो सलमान भाई भी यही कह रहे थे, कहते यार मैं तो, तू लंगोट की बात कर रहा है, मैं तो कुश्ती भी पैंट कमीज पहन के. सलमान खान जी ईद मुबारक. अखाड़े के जो दाव पेच होते हैं ना जी, वो इस्तेमाल करके बनाई है ये. अब जैसे मैंने ऐसे पतीला लिया, मैंने ऐसे तार ठोकी, उसमें दूध डाला, उसके बाद मैंने सेवई ली, उसको ये मरोड़ा, फिर अंदर डाला, फिर दोनों हाथों से इतना सोच समझ के कुश्ती वाली लाइनें डाल के इतनी मेहनत करने की क्या जरूरत है. सीधा बोल दो मैं सवैयां बनाई बड़ी मेहनत से, बात खत्म. पता नहीं छोटी जो आपको दिखाई दे रही है ना, ये मैंने जुओं को ऐसे रेंट पे देने के लिए नहीं बनाई है. कभी कभार अगर इसे हंटर की तरह इस्तेमाल करेंगे, सट्टा सट्टा बड़ी जोर से लगती है. दिखाओ भाई इसको बोलो ये छोड़ो, अपना बताए, खुद भी तो जेल जाके आई. तो इसमें क्या बुराई है. लगे 440 वोल्ट छूने से, लगे 440 वोल्ट छूने से, लगे 440 वोल्ट छूने से. उस महिला पहलवान को बुलाते हैं जिनके ऊपर हमारे ये पुरुष पहलवान जो हैं वो टल्ली हो गए, रोमांटिक हो गए. द वेरी टैलेंटेड अनुष्का शर्मा. उनके साथ आप कुश्ती कर रहे थे, वो तो ओरिजिनल पहलवान थे, तो उनको आप पहले बताते थे कि भाई थोड़ा ध्यान से रखना है. उनको पता था कि जितना भी उनको बताओ भूल जाते थे. पूरा स्टेडियम गूंजता था ताड़ वो मैट की वजह से. तो ऐसे यार ये क्या पागल हो गया क्या आदमी. अच्छा वो पूरे क्राउड है वहां पर, 1500 लोगों का क्राउड है, देख रहा वहां पे उनको आई बड़ी, उनको ये इफेक्ट वहां से. It was very, I felt like What? आणि आता घेऊया एक शॉर्ट ब्रेक. पाहत रहा शो टाइम.
पालखी आणि नंतर या डॉक्युमेंटरीद्वारे निलेश नवलखा यांनी एका महत्त्वाच्या विषयाला हात घातलाय। वारी दरम्यान उत्साहाच्या भरात स्वच्छतेकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसतं। याच विषयावर फॅन्डरी आणि शाळा या सिनेमांचे निर्माते निलेश नवलखा यांनी एक डॉक्युमेंटरी तयार केली आहे। सोशल मीडियाद्वारे हा लघुपट त्यांनी प्रदर्शित केलाय आणि वारीच्या काळात या विषयाकडेही गांभीर्याने पाहता यावं आणि समाजाने स्वच्छतेची कास धरावी असा हेतू त्यांचा आहे। याबद्दल त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी। खूप जणांनी वारीवरती बरंच काय काय केलेलं आहे, साहित्य असेल, नाटक असेल, सिनेमा असेल, परंतु तुमचा उद्देशच पूर्ण वेगळा आहे। तर सुरुवातीला काय आहे पालखी आणि नंतर या नावातूनच खरं तर सूचित होतं काय आहे नेमकं? मी भवानीपेठ पालखी चौकात राहत होतो। लहानपणापासून माझं आयुष्य त्या पालखी आणि येणारी लोक, वारकरी समुदाय, अगदी भिंतीला भिंत लागून घर होतं। म्हणजे इथं पालखी विठोबाचं मंदिर आणि त्याच्या भिंतीला लागून माझं घर। तर मी खूप वर्षांपासून हा सोहळा बघत आलेलो आहे। पण विदारक परिस्थिती तेव्हा व्हायची जेव्हा रात्र व्हायची किंवा संध्याकाळ जेव्हा झाली आणि लोकांना स्वच्छतागृह नसायचे, तर आम्ही ज्या घरात जायचो त्या घराच्या तिथं लोक घाण करायचे। आता त्याला मी कशा शब्दात म्हणावं मला कळत नाही, पण तिथं टॉयलेट करून ठेवायचे। आम्हाला घरी जायची सुद्धा अडचण होऊन जायची त्या 2 दिवसात। आणि त्यावेळेस आम्हाला राग यायचा ह्या सगळ्या परिस्थितीचा। एका साईडला श्रद्धा, दुसऱ्या साईडला राग। म्हणजे डॉक्युमेंटरी हा जो फॉर्म निवडण्यामागचं कारण विषय अत्यंत मोठा आहे आणि खरं सांगायचं तर हा महत्त्वाचा विषय आहे। म्हणजे हा जरी पैलू असला एक तरी याच्याकडे दुर्लक्ष करून नाही चालणार, आरोग्याशी संबंधित आहे। तर मुळात हेच की प्रेरणा कशी मिळाली कळालं, त्याच्यानंतर जेव्हा करायचं ठरलं ती काय प्रोसेस होती? करायचं ठरल्यावर मला काही फिक्शन वगैरे करायचं नव्हतं। मी सिनेमे करतो, म्हणजे तो भाग आहेच माझा, कारण तो फॉर्मच मला तो रिअलिस्टिक ठेवायचा होता, खरा ठेवायचा होता। त्याच्यात फिक्शन आणायचं नव्हतं। लोकांना असं वाटलं पाहिजे की अरे हो, माझं ऑब्जेक्टिव्ह काय होतं की तुम्ही स्वच्छतागृह पण उभारताल, तिथं त्याला पैसे जातील, ते उभे राहतील, पण त्याच्या आत कसे जाणार लोक? त्यांना ती मानसिकता तयार व्हायला पाहिजे ना। लोकांना असं वाटलं पाहिजे की पालखी आली, देव येऊन गेलेत आपल्या गावात, आणि ती म्हणजे ते श्रद्धेचंच वातावरण असलं पाहिजे। एक आनंदवारी आणि तो आनंद जो आहे तो टिकला पाहिजे। एक अत्यंत वेगळा विषय आहे, वास्तववादी विषय आहे की प्रत्येकानेच ही जी मानसिकता आहे वारकऱ्यांसकट सगळ्यांनी समाजाने ती बदलली पाहिजे, तरच हे जे चित्र आहे ते बदलायला मदत होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हांचाटेसह अद्वैत मेहता, IBN लोकमत, पुणे। आणि शो टाइम मध्ये इथेच थांबूया। आपण ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा IBN लोकमत।